वन्य प्राण्यांविषयी लोकांना नेहमीच आकर्षण असतं. प्राणी कसं जगतात, काय खातात याविषयी जाणून घेण्याचं कुतूहल सर्वांनाच असतं. त्यामध्ये काही प्राण्यांविषयी एक वेगळी भीती निर्माण झालेली असते, पण त्यांना प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव देखील घ्यायचा असतोय. त्यामुळे लोक जंगल सफारीसाठी किंवा प्राणी संग्रहालयाला भेट देतात. या ठिकाणचे प्राण्यांचे हल्ले, शिकारी किंवा आपापसामधील लढाया, अनेक प्रकारचे व्हिडिओ, अशा प्रकारचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या एका प्राणी संग्रहालयातील सिंहीणीचा असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भुकेलेली सिंहीण चिमुकलेला पाहताच असं काही कृत्य करते की ते पाहून धडकी भरल्याशिवाय राहतच नाही. सिंहीणीची चिमुकलेला पाहिल्यानंतरची जी कृती आहे ते अंगावर खरोखरच काटे आणणारे असे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एका प्राणी संग्रहालयातील सिंहाच्या काचेच्या गॅलरीमध्ये एक लहान मुलगा आरामात बसलेला दिसतोय. या काचेच्या गॅलरीत सिंह आणि सिंहिणीची जोडी बसलेली आहे. चिमुकला सिंहिणीच्या अगदी तोंडासमोर येऊन उभा राहतो आणि तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि अचानक आक्रमक होत ताकदीने काचेच्या दिशेने झेपावते. मजबूत दात, नखे यांच्या मदतीने ती काचेवर ओरकड काढत असते आणि काच तोडण्याचा प्रयत्न करत असते, जणू ती त्या चिमुकल्याला जवड्यात पकडण्याचा प्रयत्नच करत आहे. परंतु चिमुकला आणि तिच्यात भली मोठी मजबूत काच असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे त्या चिमुकल्याचं काहीच बरं वाईट होत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान तो चिमुकला अजिबात न घाबरता शांतपणे बसून होता. ना ओरड ना भीती. ती सिंह काय करते याबाबत कशाचीच त्याला भीती नव्हती. तो अगदी शांतपणे तिथे बसून राहिला होता. त्यावेळी त्याच्यासमोर उभी असलेली त्याची आई हे सर्व दृश्य कॅमेरामध्ये कैद करत होती. नंतर तिने तो व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला, जो आता तुफान व्हायरल होत आहे. या सिंहिणीच्या आक्रमकतेचा हा व्हिडिओ पबीटी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे, ज्यावर हजारो युजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. तर एका युजर्सनं म्हटलंय, मुलापेक्षा त्या काचेवर जास्त विश्वास आहे. तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलंय, आई व्हिडिओ बनवत आहे, तिला मुलाची काळजी आहे की नाही. तर तिसऱ्या युजर्सनं म्हटलंय, सिंहासारख्या धोकादायक प्राण्यासाठी एवढा छोटासा एनक्लोजर योग्य आहे का. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.